भद्रावती शहर की विविध समस्याओं को लेकर शिवसेना नेता मुकेश जीवतोड़े के नेतृत्व में मुख्याधिकारी को निवेदन सौंपा गया। तो आइए सुनते हैं इस निवेदन के संदर्भ में शिवसेना नेता मुकेश जीवतोड़े ने क्या जानकारी दी। भद्रावती शहर में मौजूद विविध समस्याओं को लेकर आज एक निवेदन शिवसेना की ओर से मुख्याधिकारी को दिया गया। यह निवेदन शिवसेना नेता मुकेश जीवतोड़े के नेतृत्व में दिया गया। तो आइए सुनते हैं इस निवेदन के संदर्भ में जब सिटी के प्रतिनिधि जावेद शेख ने शिवसेना नेता मुकेश जीवतोड़े से बातचीत की तो उन्होंने क्या कहा, आप सुने उन्हें जुबानी। भद्रावती नगरपालिकेमध्ये भद्रावती शहराचे जे निवेदन दिले आहे ते कशाबद्दल निवेदन दिले आपण? आज जवळपास म्हणजे 1.5 वर्षापासून आपल्या इथे प्रशासक लागून आहे। जवळपास इथला जो कार्यकाळ होता तो 1.5 वर्षापासून संपलेला होता। त्यामुळं भरपूर साऱ्या लोकांची ज्या समस्या होत्या ते अगोदर नगरसेवक लोकांना सांगून त्यांचा पाठपुरावा करून त्या पूर्ण होत होत्या, परंतु आज प्रशासक असल्यामुळं भरपूर साऱ्या लोकांचा संपर्क नगरपालिकेसोबत होऊ शकत नाही आहे। तरी त्या अनुषंगाने जे आमचे माजी नगरसेवक उपाध्यक्ष आपले प्रफुल्ल भाऊ चटकी, सुधीर भाऊ सातपुते, आमचे सहकारी महेश भाऊ जीवतोडे यांच्याकडे भरपूर साऱ्या लोकांच्या वार्डातल्या शहरातल्या तक्रारी येत होत्या। त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे रस्त्याच्या तक्रारी असो किंवा स्वच्छतेच्या तक्रारी असो किंवा जे आपले शासकीय जागेवरती जे भरपूर सारे लोक कित्येक वर्षापासून राहून राहिले आहे तर त्यांना स्थायिक कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे, अशा विविध समस्यांचं हे होतं। त्याच्यानंतर आज आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खातं असल्यामुळे त्याच्यामध्ये जे निधीचा अभाव आपल्या नगर परिषदला जाणवून राहिला आहे, तर या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही CO मॅडम शेळकी मॅडम जे आहे त्यांच्यासोबत चर्चा केली आणि प्रामुख्याने ज्या सर्वसामान्य लोकांना ज्याच्यामुळं त्रास होऊन राहिला तर त्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे या ठिकाणी निवारण झालं पाहिजे, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्वरित मार्गी लागल्या पाहिजे या बाबत आम्ही निवेदन दिलं व त्याच्या चर्चा केल्या। आणि भरपूर सारे चेंबरसुद्धा इथले फुटलेले आहेत तर त्या चेंबरमध्ये भरपूर सारे छोटे छोटे ॲक्सिडेंट होऊन राहिले आहे, तर ते ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं पाहिजे, ते चेंबरची लगेच दुरुस्ती झाली पाहिजे। यासाठी सुद्धा आपण म्हणजे त्यांच्यासोबत चर्चा केल्यावर त्यांना ते काम म्हणजे लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे अशी मागणी केली। आणि गावामधले जे मुख्य रस्ते आहेत ज्यांची दुरवस्था झाली आहे, त्यांची म्हणजे दुरुस्ती होऊन नाही राहिली आहे, तर ते सुद्धा दुरुस्ती झाली पाहिजे, त्याचीसुद्धा डागडुगी झाली पाहिजे आणि सिमेंटचे मुख्य रस्ते जे आहेत ते सुद्धा बनले पाहिजे। याच्यासाठी आम्ही भविष्यामध्ये साहेबांकडे सुद्धा आमचे जे नगर विकास मंत्री शिंदे साहेब आहेत यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा करू व जास्तीत जास्त निधी आपल्या नगरपालिकेला उपलब्ध झाला पाहिजे याचा प्रयत्न करू। आणि स्मशानभूमी जर आपण बघितलं भद्रावती शहरामध्ये 7 स्मशानभूमी आहे, परंतु तिथली अवस्था जी आहे ती निंदनीय आहे, तर त्याचीसुद्धा म्हणजे एक चांगली व्यवस्था झाली पाहिजे जेणेकरून पुढच्या दृष्टिकोनातून तिथे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे। आणि आज आपण बघून राहिलो की इंधन गाड्यांचा सुद्धा म्हणजे भरपूर साऱ्या लोकांना लाकडं मिळत नाही किंवा त्यांना ते विकत घ्यावं लागतात, तर आम्ही त्याच्यामध्ये ही सुद्धा मागणी केली आहे की भविष्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने तिथं आपलं म्हणजे ते अंतिम विधी पार पडला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण तिथे एक निवेदन दिलं आहे। तरी बचत गट जे आहे आपल्या भद्रावतीचे त्यांनासुद्धा ज्या महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात तर महिलांना रोजगार मिळाले पाहिजे, त्यांच्याकडून सुद्धा काही मेंटेनन्सचे मुख्य मागण्या घेऊन आम्ही आज CO मॅडमसोबत चर्चा केली व त्यांनीसुद्धा आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं व या सगळ्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये नगर परिषदेचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून पाठपुरावा करू व यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद। CTV के लिए हमारे प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।